नमस्कार मित्रांनो, अपेक्स बँकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे लिनियर सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच बैठक व्यवस्था। चला तर मग सुरुवात करूयात। आजच्या आपल्या प्रश्नामध्ये 7 मुलं एका रांगेमध्ये बसलेली आहेत उत्तर दिशेला तोंड करून आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळी फळे आवडतात। आजचा आपला पहिला पॉइंट आहे बी हा ए च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि बी ला आंबा आवडतो। इथे बी हा ए च्या डावीकडे बसतो त्यामुळे ए इथे येणार आहे। ए ची डावी बाजू लेफ्ट साइड या साइडला इकडे येणार आहे आणि उजवी बाजू राइट साइड या साइडला येणार आहे आणि डावीकडे तिसऱ्या स्थानावर म्हणजे त्यांच्यामध्ये 2 जण बसणार आहेत आणि इथं या पोझिशनला बी बसणार आहे ए च्या डावीकडे तिसऱ्या बाजूला। त्यानंतर परत त्यांनी म्हणले की ए व बी दोघेही पहिला किंवा शेवटच्या आसनावर बसत नाहीत। ही झाली आपल्या लिनियर सिटिंग अरेंजमेंट मध्ये डावी बाजू, त्याच्यासाठी मी एल घेतो आणि इकडं उजव्या बाजूसाठी इथं मी आर घेतो, कारण की बाण जो आहे हा वरच्या दिशेला फेस करून असल्यामुळे डावी बाजू ही इकडची साइड येईल आणि उजवी बाजू ही ह्या साइडची येईल। त्यानंतर त्यांनी म्हणलेलं आहे की ए व बी दोघेही पहिला किंवा शेवटच्या आसनावर बसत नाहीत। ए या ठिकाणी आणि बी या ठिकाणी पहिल्या आसनावरती इथं बसणार नाही आहे आणि इथं शेवटचे जे आसन आहे त्या ठिकाणी देखील ए व बी हे दोघेही बसणार नाही आहेत। आपल्याला जो त्यांनी पहिला पॉइंट दिलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी म्हणले की बी जो आहे हा ए च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती बसतो। ए आणि बी पहिला बसत नाहीत, ए आणि बी शेवटी बसत नाहीत, तर शक्यता अशी होते की ए आणि बी मध्ये जे 1 2 3 4 5 आहेत या ठिकाणी बसतील। आता ह्याच्यामध्ये आपण बी ची आपल्याला पोझिशन माहित आहे की बी हा इथं बसू शकतो। त्यानंतर ए जो आहे यांच्यामध्ये 2 जण बसतात त्यामुळे 1 2 सोडून ए इथं बसणार। या पोझिशन मध्ये बी हा ए पासून तिसऱ्या स्थानावरती येईल डावीकडे। आणि दुसरी शक्यता ह्याच्यामध्ये हे होते की बी हा इथं 1 नंबरला बसू शकत नाही, आपण 2 नंबरला बी ला बसवले, त्यानंतर बी हा इथं 3 नंबरला बसेल आणि 1 2 त्यांच्यामध्ये येतील आणि ए हा इथं बसेल। कारण की आणि त्यानंतरची पुढची शक्यता असेल जर बी हा इथं 4 नंबरला बसला तर ए हा कॉर्नरला येईल, जे की आपल्याला पहिल्या दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की ए आणि बी हे पहिल्या किंवा शेवटच्या स्थानावर बसत नसल्यामुळे आपल्याला बी ला एक तर इथे सेकंड दुसऱ्या स्थानी बसवावं लागेल किंवा तिसऱ्या स्थानी बसवावं लागेल, जेणेकरून ए जो आहे तो इकडे कॉर्नरला बसणार नाही। परत त्यांनी म्हणलेलं आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला की बी ला आंबा आवडतो, त्यामुळे बी ला आवडणारं फळ आहे इथं आंबा। ह्या केसमध्ये देखील इथं बी ला आंबा आवडत असल्यामुळे बी च्या खाली इथं आपण आंबा घेणार आहे। परत त्यांनी म्हणलेलं आहे की ए आणि सफरचंद आवडणाऱ्या मुलांच्या मध्ये एक मुलगा बसलेला आहे। जर ए इथं पहिल्या केसमध्ये बसत असेल तर ए आणि ज्याला सफरचंद आवडतोय इथं सफरचंद आवडणारा मुलगा एकतर बसेल किंवा इथं एक सोडून ह्या कॉर्नरला इथे सफरचंद ज्याला आवडतोय तो इथे बसेल, कारण की ए आणि सफरचंद आवडणाऱ्या मुलाच्या मध्ये इथे एक कोणतर बसणार आहे। दुसऱ्या शक्यतेमध्ये आपल्याला ए इथं बसत आहे त्यामुळे उजव्या बाजूला कोणी नाही आहे, त्यामुळे आपल्याला एकच पर्सन आहे, त्यामुळे इथे सफरचंद ची जी पोझिशन आहे ती आपल्याला इथं कन्फर्म कळते। ए जर इथं बसत असेल तर सफरचंद आवडणारा मुलगा या ठिकाणी बसणार आहे आणि पहिल्या केसमध्ये 2 शक्यता निर्माण होत आहेत। पुढे त्यांनी म्हणले सी हा बी किंवा ए चा शेजारी नाही। आता इथं सी बसू शकणार नाही कारण की इथं बी आहे तो ए आणि बी चा शेजारी नाही आहे, त्यामुळे बी चे जिथं ह्या ठिकाणी लेफ्ट साइडला बसू शकणार नाही, बी च्या राइट साइडला बसू शकणार नाही, इथं ए च्या तो लेफ्ट साइडला बसू शकणार नाही आणि ए च्या
राईट साईडला पण बसू शकणार नाही. मग सी साठी फक्त इथं कॉर्नरची ही जी आहे ती एकच जागा इथं राहते. जर आपण सेकंड शक्यतेमध्ये बघितलं तर सी इथं बीच्या ह्या दोन्ही बाजूला बसू शकणार नाही आणि एच्या देखील तो दोन्ही बाजूला बसू शकणार नाही. त्यामुळे सी साठी इथे ही एकच जागा राहते. परत त्यांनी पुढे म्हणलेलं आहे डीच्या डाव्या बाजूला बसलेल्या मुलांची संख्या आणि सीच्या उजव्या बाजूला बसलेल्या मुलांची संख्या समान आहे. म्हणजे सीची जी डावी बाजू आहे त्याच्या सीच्या उजव्या बाजूला बसलेल्या मुलांची संख्या इथे कोणीही नाही आहे. त्यामुळे डीच्या डाव्या बाजूला बसलेल्या मुलांची संख्या इथे डी बसणार आहे कॉर्नरला. डीच्या डाव्या बाजूला बसलेल्या मुलांची संख्या आणि सीच्या उजव्या बाजूला मुलांची संख्या समान आहे. सीच्या इथं जर आपण बघितलं तर उजव्या बाजूला कोणीही नाही आहे आणि इथं डीच्या पण आपण बघितलं तर डाव्या बाजूला इथं कोणीही नाही आहे. तसंच या केसमध्ये देखील सीच्या आपण उजव्या बाजूला बघितलं तर इथं 1 2 3 4 5 6 जण बसतात. त्याचमुळे आपण डी इथं घेणार आहे आणि डीच्या जर आपण डाव्या बाजूला बघितलं तर 1 2 3 4 5 6 जण बसतात. हा पॉइंट आपला इथं क्लिअर झालेला आहे. त्यानंतर त्यांनी परत म्हणले की केळी आवडणारा मुलगा डीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. इथे दुसऱ्या स्थानावरती ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्यांच्यामध्ये एकच पर्सन असणार आहे. आता डी इथं बसलेला आहे. डीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे केळी आवडणारा मुलगा. त्यामुळे उजवी बाजू ही आपली इकडची येईल डीच्या आणि इथं दुसरं स्थान म्हणजे मध्ये एक पर्सन येणार आहे आणि इथं केळी आवडणारा मुलगा बसणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्या शक्यतेमध्ये डीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर डीची उजवी बाजू राईट साइड ही झाली. पण ह्या शक्यतेमध्ये उजवीकडे दुसऱ्या बाजूला कोणीही नसल्यामुळे ही आपली शक्यता जी आहे 2 नंबरची ही इथं कॅन्सल होणार आहे. कारण की डीच्या उजव्या बाजूला कोणीही नाही आहे. परत पुढे म्हणलेलं आहे की केळी आवडणाऱ्या मुलांच्या आणि संत्रे आवडणाऱ्या ईच्या मध्ये 2 मुले बसलेले आहेत. इथे केळी आवडणारा आहे आणि इथे त्यांनी म्हणलेलं की ईला संत्रे आवडते. ह्यांच्यामध्ये 2 मुले आहेत. जर आपण केळी आवडणाऱ्या मुलग्याच्या डाव्या बाजूला आपण बघितलो तर 2च जण बसतात. त्यामुळे इकडच्या बाजूला आपण कुणालाही डाव्या साईडला घेऊ शकत नाही आणि 2 जण आपण घेतल्यानंतर इथं 1 आणि हा ए ही 2 जण घेतल्यानंतर आपल्याला इथं ईची जागा मिळते. ईला संत्रे आवडते. त्यांचं वाक्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की केळी आवडणाऱ्या मुलाच्या आणि संत्रे आवडणाऱ्या ईच्या मध्ये 2 मुले बसलेली आहेत. परत पुढे त्यांनी म्हणले ई आणि द्राक्ष आवडणाऱ्या मुलांच्या मध्ये 4 मुले बसलेले आहेत. ई इथं आपला संत्रे आवडणारा इथं आपण बसवलेला आहे. त्यांच्यामध्ये 4 इकडे उजव्या बाजूला तर एकच जण बसतो. त्यामुळे डाव्या बाजूला 1 2 3 4 आणि इथं आपल्याला येणार आहे द्राक्ष. म्हणजे डी ला द्राक्ष आवडणार आहेत कारण की यांच्यामध्ये 1 2 3 4 जण बसतात. आणि इथं आपण केळी घेतल्यामुळे सफरचंद इथं बसणार नाही आहे तर सफरचंद इथं शेवटी बसणार आहे. त्यानंतर त्यांनी परत पुढे म्हणले जी हा यपच्या उजवीकडे तुरंत बसलेला आहे. जी हा यपच्या उजवीकडे जर यप इथं बसला तर वरती बाण असल्यामुळं उजवी बाजूला इथं जी बसणार आहे. यपच्या तुरंत म्हणजे लगेच त्याच्या शेजारी. परत त्यांनी म्हणले चिक्कू आवडणारा मुलगा हा कलिंगड आवडणाऱ्या मुलाच्या डावीकडे तुरंत बसलेला आहे. आता चिक्कू आवडणारा मुलगा हा कलिंगड आवडणाऱ्या मुलाच्या डावीकडे बसतो. त्यामुळे कलिंगड इथे येणार आहे. आणि
वरती बाण असल्यामुळे डावी बाजू ही साईड येईल, त्यामुळे चिक्कू आवडणारा मुलगा हा इथं बसेल. पहिल्या पोझिशनला डी द्राक्ष, 2 नंबरला बी आंबा, 3 नंबरला एफ केळी, 4 नंबरला जी चिक्कू, 5 नंबरला ए कलिंगड आवडणारा, 6 नंबरला ई संत्रे आणि 7 नंबरला सी सफरचंद. अशी आपल्या 7 मुलांची आजची बैठक व्यवस्था ही पूर्ण होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.